नमस्कार मंडळी, नोकरी ऑनलाईन केंद्र यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो वसई विरार शहर महानगरपालिका यांच्यामध्ये या ठिकाणी राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्यामध्ये आरोग्य विभागात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले आहेत. यामध्ये मित्रांनो जवळपास या ठिकाणी तुम्हाला 110 जागांची या ठिकाणी पदभरती सुरू करण्यात आली आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म या ठिकाणी ऑफलाईन स्वरूपात या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला वैद्यकीय अधीक्षक, बालरोग तज्ञ यासारखे पदभरती असणार आहेत. या व्हिडिओमध्ये संपूर्ण जाहिरात या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. आजचा व्हिडिओ हा सुरू करूया. ओके मित्रांनो, वसई विरार महानगरपालिका यांच्यामार्फत या ठिकाणी जाहिरात सूचना करण्यात आल्या आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्यामार्फत या ठिकाणी 15 वित्त आयोगानुसार या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला 11 महिने 29 दिवसासाठी या ठिकाणी जी पदभरती असणार आहेत. यामध्ये तुम्हाला वैद्यकीय अधिकारी, बालरोगतज्ञ, साथरोगतज्ञ, MBBS पूर्ण वेळ, अर्धवेळ ह्या सर्व उमेदवारांना थेट मुलाखत तुमच्या ठिकाणी असणार आहेत. यासाठी मित्रांनो तुम्हाला 28/5/2025 ते 5/6/2025 पर्यंत वसई विरार शहर महानगरपालिका मुख्य कार्यालय, सामान्य परिषद कक्ष, ए विंग, 7वा मजला, यशवंत नगर, विरार पश्चिम येथे या ठिकाणी तुम्हाला सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत तुमच्या ठिकाणी घेण्यात येणार आहे. त्यानुसार तसेच वैद्यकीय अधीक्षक, BMS, स्टाफ नर्स, स्त्री-पुरुष, औषध निर्माण, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, बौद्धिक आरोग्य कर्मचारी यासारखी या ठिकाणी पदाची या ठिकाणी मुलाखत न घेताच या ठिकाणी तुमची मेरिट तुमच्या ठिकाणी निवड प्रक्रिया घेण्यात येणार आहे. तरी मित्र तुम्हाला या ठिकाणी सर्व गुणपत्रे, प्रमाणपत्र हे या ठिकाणी मित्र तुम्हाला 28/5/2025 ते 6/5/2025 सुट्टीचे दिवस वगळता या ठिकाणी सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत तुम्हाला या ठिकाणी बाय हँड या ठिकाणी घेऊन जायचे. यामध्ये तुम्हाला या ठिकाणी कुरिअरने किंवा या ठिकाणी मित्र तुम्हाला टपालद्वारे तुमचा कोणताही अर्ज घेऊन जायचा नाही. यामध्ये तक्ता अ मध्ये या ठिकाणी अ वर्गाच्या जागा असणार आहेत. यामध्ये बालरोगतज्ञ SC साठी 1 जागा असणार आहेत. यासाठी MD डिग्री असणार आणि 70 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. 75 वर्ष तुम्हाला पे स्केल असणार आहे. पुढची गोष्ट आहे साथ रोगतज्ञ, ह्यासाठी ओपनची 1 जागा असणार आहेत. यासाठी मित्रांनो एनी मेडिकल डिग्री असणं आवश्यक राहणार आहेत. 70 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. 35,000 रुपये पे स्केल असणार आहे. पुढची पोस्ट आहे पूर्ण वैध वैद्यकीय अधिकारी, MBBS MUHS मधून डिग्री, यासाठी एकूण 13 जागा असणार आहेत. यासाठी अनुसूचित जातीसाठी 1, जमाती 4, विजा A1, BZ B1, BZ क1, MV 1, EWS 1 आणि खुला 3 जागी पदभरती असणार आहेत. ह्यासाठी MBBS डिग्री लागणार आहेत विथ रजिस्ट्रेशन लागणार. ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला उच्चतम डिग्री या ठिकाणी 70 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला 75 रुपये पे स्केल या ठिकाणी असणार आहे. पुढची पोस्ट आहे अर्धवेळ वैद्यकीय अधीक्षक, या ठिकाणी MBBS. ह्यासाठी मित्रांनो कोणतीही नियमावली नसणार आहेत. जागेची 19 जागा असणार आहेत. MBBS डिग्री आणि रजिस्ट्रेशन असणं आवश्यक राहणार आहे. 70 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. 30,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी पे स्केल असणार आहे. यासाठी मित्रांनो तुम्हाला वैद्यकीय अधिकारी MBBS 15 वित्तनुसार असणार आहेत. यासाठी 37 जागा असणार आहेत. यासाठी मित्रांनो तुम्हाला MBBS उमेदवार न मिळाल्यास BMS तात्पुरती नियुक्ती असणार आहे. यामध्ये अनुसूचित जातीसाठी 3, जमाती 12, विजा अ 2, BZ B1, BZ क2, विमा प्र 1, MV 5, ACBC 6, EWS 5 जागी असणार आहेत. ह्यासाठी मित्रांनो क्वालिफिकेशन असणार MBBS आणि रजिस्ट्रेशन असणं आवश्यक राहणार आहे. ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला जे वैद्यकीय अधिकारी MBBS असते त्यासाठी 70 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. आणि BMS कर्मचाऱ्यांसाठी मित्रांनो ओपनसाठी 38 आणि कास्टसाठी 43 तुम्ही अप्लाय करू शकता. यासाठी मित्रांनो तुम्हाला MBBS डिग्री असेल तर 60,000 रुपये पे स्केल असणार आहेत. आणि MBBS नसल्यास आणि जी दुसरी पोस्ट होती त्यासाठी मित्रांनो तुम्हाला 25,000 रुपये पे स्केल असणार आहेत. आणि कामावरती या ठिकाणी अधिकारी तुम्हाला 40,000 रुपये पे स्केल असणार आहेत. यासाठी मित्रांनो तुम्हाला तक्ता B मध्ये या ठिकाणी असणार आहेत. पोस्टमध्ये या ठिकाणी स्टाफ नर्स JNM असणार आहे. एकूण 8 जागा, अनुसूचित जाती 2, विमा 2, EWS 3 आणि ओपन 1 जागी पदभरती असणार आहेत. त्यासाठी GME किंवा BSc नर्सिंग विथ मास्टर नर्सिंग कॉलेज रजिस्ट्रेशन असणं आवश्यक राहणार आहेत. ओपन 38 आणि कास्टसाठी 43 तुम्ही अप्लाय करू शकता. ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला 34,800 एवढे पे स्केल असणार आहे. ह्यासाठी मित्रांनो पुढची पोस्ट आहे स्टाफ नर्स, या ठिकाणी JNM पुरुष असणार आहेत. MOA 1 जागा पदवी असणार आहेत. पात्रता मित्रांनो JNM BSc नर्सिंग असणार आहेत. ओपनसाठी मित्रांनो 38 वर्ष, कास्टसाठी 43 तुम्ही अप्लाय करू शकता. यासाठी मित्रांनो तुम्हाला मानधन असणार आहे 43,000 रुपये एवढे पे स्केल असणार आहे. पुढची पोस्ट आहेत औषध निर्माण, यासाठी मित्रांनो EWS साठी 1 जागा, D फार्म किंवा B फार्म विथ रजिस्ट्रेशन असं आवश्यक राहणार आहेत. यासाठी मित्रांनो तुम्हाला कोल्हापूरसाठी 38 आणि कास्टसाठी 43 तुम्ही अप्लाय करू शकता. यासाठी मित्रांनो तुम्हाला 20,800 एवढे तुम्हाला पे स्केल असणार आहे.
पुढची पोस्ट आहेत प्रयोगशाळा तंत्रज्ञ. ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला एकूण 3 जागा असणार आहेत. ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला BZB 1 जागा, BZK 1 जागा, IM व EWS 1 जागेची पदवी असणार आहेत. ह्यासाठी मित्रांनो BSc विथ DMLTचा कोर्स असणं आवश्यक राहणार आहे. ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला ओपनसाठी 38 आणि कार्डसाठी 63 तुम्ही अप्लाय करू शकता. ह्यासाठी पे स्केल असणार आहे 18,700 पे स्केल असणार आहे. पुढची पोस्ट आहे शेवटची MPW म्हणजे बौद्धिक आरोग्य कर्मचारी पुरुष. ह्यासाठी मी 25 जागी पदभरती असणार आहे. ह्यासाठी अनुसूचित जातीसाठी 2, जमाती 1, विजा A1, BZB 1, BZK 1, विमप्र 1, ACBC 1, EWS ACBC 6, EWS 4 आणि ओपन 8 जागी पदवी असणार आहे. ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला पात्रता 12 उत्तीर्ण असणं आवश्यक राहणार आहे. ह्यासाठी मित्रांनो पॅरामेडिकलचा कोर्स किंवा हेल्थ सायन्स इन्स्पेक्टरचा कोर्स असणं आवश्यक राहणार. ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला ओपनसाठी 38 आणि कार्डसाठी 63 तुम्ही अप्लाय करू शकता. ह्यासाठी तुम्हाला 18,000 रुपये तुम्हाला पे स्केल असणार. ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला www.vvcmc.in हे वेबसाईटवर तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी फॉर्म बघायला मिळणार आहे. ह्यासाठी मित्रांनो वयोमर्यादा असणार. मित्रांनो वयोमर्यादा ही दिलेल्या शासकीय नियमानुसार या ठिकाणी काही पदासाठी 70 वर्ष, काही पदासाठी 7, तर काही पदासाठी 38 आणि 63 वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता. ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला काही मार्गदर्शक सूचना सुद्धा आहेत. यामध्ये उमेदवार स्वतःचे नाव हे माध्यमिक शाळांनुसार तुम्हाला भरायचं आहे आणि नावामध्ये बदल असल्यास सुद्धा या ठिकाणी तुम्हाला जी गॅझेट आहेत तुम्हाला जोडायची आहेत. यासाठी मित्रांनो तुम्हाला अर्ज करण्यासाठी काही सूचना आहेत. शिक्षण अर्हतेप्रमाणे सविस्तर तपशील या ठिकाणी सादर करायचा आहेत. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी फॉर्म या ठिकाणी जे वसई विरार महानगरपालिका याद्वारे तुम्हाला या ठिकाणी घेऊन जायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला अनुभव असल्यास अनुभव जोडायचा आहे. त्याचबरोबर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला जोडायचे आहेत. यामध्ये तुम्हाला निवड प्रक्रिया सांगितलं. निवड प्रक्रिया ही तुम्हाला या ठिकाणी कोणतीही एक्झाम न देताच तुमच्याकडे जे क्वालिफिकेशन असतात, एक्सपिरियन्स असतात त्यानुसार तुमची निवड प्रक्रिया असणार आहेत. यामध्ये एकाच सीट व एकाच पास सुद्धा या ठिकाणी निवड प्रक्रिया असणार आहे. यामध्ये थेट मुलाखत असणार आहेत. यामध्ये अति विशेषतज्ञ वैद्यकीय अधिकारीसाठी असणार आहेत. त्यामध्ये तुम्हाला काही घटक असतात. त्यामध्ये सब्जेक्ट नॉलेज 10 गुण, रिसर्च अकॅडमिक 10 गुण, लिडरशिप क्वालिटी 10 गुण, ॲडमिनिस्ट्रेशन एलिजिबिलिटी 10 गुण आणि एक्सपिरियन्स 10 गुण अशी तुमच्या ठिकाणी पासिंगचा क्रायटेरिया असणार आहेत. 50 गुणांचा असणार आहे. यासाठी गुणात्मक पद्धत असणार आहेत. जी की राहिलेली पोस्ट असतात GNM वगैरे जे पोस्ट असतात त्यानुसार तुमच्या ठिकाणी जी सिलेक्शन प्रोसेस असणार आहे त्यामध्ये आवश्यक विवरणासाठी मित्रांनो तुम्हाला मिळालेल्या गुणांच्या टक्केवारी 50 प्रमोशन तुमच्या ठिकाणी असणार आहेत 50 गुण. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला पदाकर्ष आवश्यक या ठिकाणी तुम्हाला पदासाठी आवश्यक अर्हता संबंधित विषयांमध्ये असल्यास 20 गुण असणार आहेत. त्याचबरोबर इतर एक्सपिरियन्स असल्यास तुम्हाला या ठिकाणी 1 वर्षासाठी 6 असे 30 मार्क असे 100 मार्क तुमच्या ठिकाणी जे प्रोव्हिजनल लिस्टमध्ये तुमच्या ठिकाणी गुणांकन पद्धत या ठिकाणी तुमची असणार आहे. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काही सर्वसाधारण सूचना आहेत. ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला www.vvcmc.in या वेबसाईटवर तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो या ठिकाणी फॉर्म कसा भरायचा यामध्ये तुम्हाला ऑफलाईन स्वरूपाचा फॉर्म भरायचा आहे. यामध्ये तुम्हाला उजव्या साईडला फोटो चिटकायचा आहे. यामध्ये तुम्हाला या ठिकाणी कंत्राट पद्धतीने ज्या पदासाठी अर्ज केला तो आणि अनुक्रमांक लिहायचा आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला मराठी व इंग्रजीमध्ये तुम्हाला या ठिकाणी नाव लिहायचं आहे. यामध्ये कॅपिटल लेटर्समध्ये इंग्लिशमधून नाव लिहायचं आहे. मराठीमध्ये तुम्हाला नाव लिहायचं आहे. यामध्ये आडनाव, स्वतःचे नाव, वडिलांचे किंवा पतीचे नाव, आईचे नाव या ठिकाणी लिहायचं आहे. या ठिकाणी पत्रव्यवहाराचा पिनकोड सहित पत्ता या ठिकाणी तुम्हाला पत्रव्यवहाराचा पत्ता या ठिकाणी पिनकोड सहित तुम्हाला लिहायचा आहे. या ठिकाणी मेल आयडी लिहायचा आहे. भ्रमणध्वनी सुद्धा लिहायचं आहे. या ठिकाणी जन्मतारीख, महिना, वर्ष लिहायचं आहे. 1/5/2025 रोजी तुम्हाला किती वर्ष झाले, महिना झाले, दिनांक झाले तुम्हाला लिहायचं आहे. त्याचबरोबर शैक्षणिक अर्हतामध्ये या ठिकाणी तुम्हाला SSC उत्तीर्ण केलेली परीक्षा म्हणजे SSC, डिप्लोमा, डिग्री, PG जे काय असलं ते लिहायचं आहे. कोणतं बोर्ड युनिव्हर्सिटी होतं ते, वार्षिक वर्ष, टक्केवारी आणि श्रेणी असल्यास त्याचा तपशील लिहायचा आहे. यामध्ये अनुभव असल्यास त्याचा संस्थेचा अनुभवमध्ये संस्थेचं नाव व पत्ता लिहायचा आहे. कधीपासून कधीपर्यंत पूर्ण केले एकूण वर्षे लिहायचं. त्याचबरोबर तुम्ही कोणत्या जात प्रवर्गामध्ये येत असाल त्याची टिक मार्क तुम्हाला अशा पद्धतीनं करायचे. ओपनमध्ये किंवा जी कॅटेगरी येते त्याचा तपशील तुम्हाला लिहायचा आहे. आपल्यावर कुठला गुन्हा वगैरे आहे का याचा तपशील येस किंवा नो करून तुम्हाला लिहायचं आहे. त्याचबरोबर अर्जासोबत काही सांकेतिक पत्रेसुद्धा जोडायचे आहेत. यामध्ये शैक्षणिक अर्हता 10वी 12वी पदवी, महाराष्ट्र काउन्सिल रजिस्ट्रेशन किंवा इंडियन काउन्सिलचं रजिस्ट्रेशन, शासकीय दाखला, डोमासेल, अनुभव, जातीचा दाखला, नॉन क्रिमिनल, जात वैधता, पॅन कार्ड, आधार कार्ड तुम्हाला लिहायचं आहे. भारतीय नागरिकत्व किंवा अभारतीय, अर्जात डोमासेल आहेस का,
असल्यास येस किंवा नो करायचं आहे. यामध्ये तुम्हाला अर्जदाराची सही लिहायची आहे, नाव लिहायचं आहे, ठिकाण लिहायचं आहे, दिनांक टाकायची आहे. त्याचबरोबर एक लहान कुटुंबाचे प्रमाणपत्रसुद्धा जोडायचं आहे. यामध्ये श्रीमती तुमचं नाव लिहायचं आहे, वडिलांचे नाव, यांचा मुलगा मुलगी जे काय असल्यास पती पत्नी लिहायचं आहे, वय वर्ष टाकायचं आहे, राहणार ॲड्रेस लिहायचा आहे. जे असल्या आवश्यक असल्यास ते ठेवा, नसल्यास खोडा. तुम्ही कोणत्या पदासाठी अप्लाय केला ते, तुम्हाला किती मुलं आहेत असल्यास जे काही अमाऊंट टाका, नाहीतर 0 करा. त्याचा जर असल्यास तुम्हाला या ठिकाणी दिनांक टाकायचे आहेत, उमेदवाराची स्वाक्षरी लिहायची आहे, ठिकाण लिहायचं आहे. ओके, तर ही मित्रांनो तुम्हाला वसई विरार शहर महानगरपालिका यांच्यामध्ये पदभरती. मित्रांनो व्हिडिओ कसा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असे निवडणूक मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.